खरं सांगू तर फक्त माझ्याच नव्हे सर्व प्रेक्षकांच्या मते आणि महाराष्ट्राच्या मते आणि झी टीव्हीच्याही मते, झी मराठीच्याही मते या महाअंतिम फेरीतले तुम्ही पाचही जण विजेते आहात असं मला वाटतं, सगळ्यांनाच वाटतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी फॅमिली आहे मला काहीच करावं लागलेलं नाही, मी उगाच त्यांच्याबरोबर भाव खातोय. मला तुमच्यासोबत उभं राहून खूप बरं वाटतं. रसिक हो, या 5 जणांपैकी कोणीही विजेता ठरला तरी माझ्या दृष्टीने हे 5ही जण महाविजेते आहेत. कारण इतक्या छोट्या वयात इतके कष्ट करत जे देवाचं अलौकिक देणं यांना लाभलं, त्यांच्या आई वडिलांनी ते ओळखलं आणि त्यांच्या गुरूंनी त्याला कोंदण दिलं. याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. एकदा त्यांच्या आई वडिलांसाठी, त्यांच्या गुरूंसाठी मनापासून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर मी या पर्वातील 2ही दिग्गज परीक्षकांना इथे आमंत्रित करतो. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि त्याचप्रमाणे महाविजेता घोषित करण्यासाठी मी आज आमंत्रित करतो एक महान संगीतकार यशवंतजी देव यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. मी विनंती करतो यशवंतजी देव यांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मला वाटतं मी लहान असतो तर फार बरं झालं असतं. म्हणजे कसंही मी गायलो असतो तरी मी इथे आलोच असतो तुमच्या समोर गायला. पण विनोदाचा भाग सोडला तर असं म्हणायला पाहिजे की या लहान मुलांपासून एक शिकण्यासारखं आहे की अतिशय धाडशी मंडळी आहे ती. मी एवढा धाडशी नव्हतो लहानपणी मुळीच. मी खरं सांगतोय, देव कधी खोटं बोलत नाही. आणि मी लिटल चॅम्प्सचं जे काय जेव्हा प्रसारण व्हायचं त्यातलं प्रत्येक प्रसारण काही मी पाहिलेलं नाही, ते जमत नसे. पण ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला पाहिलं की अरे बरीच मंडळी अजून महाराष्ट्रामध्ये मिळू शकतात. आणि आता एकदा असं वाटलं की आता बहुतेक संपलं, पण संपलं नाही, अजून आहेत. आणि आजही मी म्हणतो की अजूनही असतील. या लहान मुलांच्यावर तुम्ही अभ्यास वगैरे काय फारसं लादू नका. त्यांना काय म्हणायचं आहे हे पण आपण ऐकून घेतलं पाहिजे. जरा काळे 2 देणार काय ते म्हणतायत म्हणजे प्रवीण दवण्यांचे 4 ओळी मी आपल्याला सांगतो. अलीकडेच रेकॉर्डिंग झालेलं आहे त्यांची. ज्यांनी लहान लिटल चॅम्प्सने गायलं त्यांची नावं मी आत्ता सांगत नाही. काहीतरी गुलदस्तात, कुठे गेला गुलदस्ता? हां, गुलदस्तात ठेवावंच लागतं ना. आम्हा लहान मुलांचं कुणी ऐकेल का? आम्हा लहान मुलांचं कुणी ऐकेल का? भार अभ्यासाचा थोडा कमी होईल का? आम्हा लहान मुलांचं कुणी ऐकेल का? पुन्हा आम्हा लहान मुलांचं कुणी ऐकेल का? भार अभ्यासाचा थोडा कमी होईल का? आम्हा लहान मुलांचं कुणी ऐकेल का? म्हणा. उचलत नाही दप्तर इतकं होतं जड. उचलत नाही दप्तर इतकं होतं जड. त्याहून जड अभ्यासाचं ओझं अवजड. त्याहून जड अभ्यासाचं ओझं अवजड. आमच्या गुरुजींना, अहो आमच्या गुरुजींना कोणी सांगेल का? भार अभ्यासाचा थोडा कमी होईल का? आम्हा लहान मुलांचं, मी पण आहे, आम्हा लहान मुलांचं कोणी ऐकेल का? भार अभ्यासाचा थोडा कमी होईल का? थोडा कमी होईल का? थोडा कमी होईल का?
खरोखर यांचं कौतुक, सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. लहान मुलांचं आपण कौतुक करतोय याचा अर्थ ती पुढे नक्की कोणीतरी मोठा होणार आहेत याची आपल्याला त्याच्याबद्दल विश्वास आहे, हे नक्की आहे. फार थँक्यू व्हेरी मच. आणि मलाही या ठिकाणी बोलवलं आणि लहान व्हायला संधी दिली त्याबद्दल झी टीव्हीचे आणि यांचे आणि अरे ही आमचीच मंडळी. काय गायला टाळी द्या ना, पण ते आठवून टाळी द्या. नाही खरंच की ह्या वयामध्ये सुद्धा शास्त्रीय संगीताची जोपासना करणं आणि त्याच्यासाठी जीव टाकणं साधं काम नाही. थँक्यू. थँक्यू सर. आणि काय बोलायचं? ओके. आणि कॉटन किंग तर्फे विजेत्या स्पर्धकाला पालकांसोबत 5 दिवस आणि 4 रात्री मलेशिया टूर आणि 2 उपविजेत्यांना मिळणार पालकांसोबत 4 दिवस 3 रात्री हैदराबाद टूर. सॉफ्ट कॉर्नर कडून या 5 स्पर्धकांना दिले जात आहेत लॅपटॉप, प्रत्येकी एक लॅपटॉप. त्याचप्रमाणे अंतिम फेरीत पोहोचलेल्या 8ही स्पर्धकांना दिले जाणार आहेत प्रत्येकी एक लॅपटॉप. मात्र झी मराठी तर्फे, कारण झी मराठी या 5ही जणांना महाविजेता मानताय, त्यामुळे झी मराठी कडून या प्रत्येकाला मिळतोय 1 लाख रुपयांचा धनादेश आणि झी मराठी कडून मानाची ट्रॉफी. आता मी यशवंतजी देवांना विनंती करतो की त्यांनी विजेता घोषित करावा. महाविजेता की महाविजेती? शुभम खंडाळकर. शुभम खंडाळकर. शुभम खंडाळकर महाविजेता. महाविजेता शुभम. एक लाखाचा धनादेश. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जॉन्सन बेबी तर्फे 1 लाख रुपयांचा धनादेश शुभमला मिळाला. त्याचबरोबर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मिळालेलं आहे. शरयू दातेला 75,000 रुपयांचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. वेदा नेरुरकरला सुद्धा 75,000 रुपयांचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. आदितीला सुद्धा 75,000 रुपयांचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मिळत आहे. अभिनंदन शुभम. अभिनंदन शुभम. आणि आता कॉटन किंग तर्फे मलेशिया टूर पालकांसोबत जॉन्सन बेबी कडून महाविजेत्याला मिळतंय 1 लाख रुपयांचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. आणि आजचा जल्लोष लिटिल चॅम्प्स टॅलेंट पाहून जॉन्सन बेबी यांनी आपल्या 4ही उपविजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी 75,000 रुपयांचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घोषित केलंय. कॉटन किंग तर्फे विजेत्या स्पर्धकाला पालकांसोबत 5 दिवस 4 रात्री मलेशिया टूर आणि 2 उपविजेत्यांना पालकांसोबत 4 दिवस 3 रात्री हैदराबाद टूर. सॉफ्ट कॉर्नर कडून या 5ही स्पर्धकांना दिले जात आहेत एक लॅपटॉप. त्याचप्रमाणे अंतिम फेरीत पोहोचलेल्या 8ही स्पर्धकांना दिले जाणार आहेत प्रत्येकी एक लॅपटॉप. आणि या 5ही स्पर्धकांना झी मराठी कडून मिळतोय प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश आणि मानाची ट्रॉफी. आणि शुभम विजेता ठरलेला असला, महाविजेता ठरलेला असला तरी 4ही जण उरलेले 4ही स्पर्धक 4ही लिटिल चॅम्प्स हे उपविजेते ठरलेले आहेत. महाविजेत्या शुभमला झी मराठी तर्फे 1 ट्रॉफी. जोरदार टाळ्या.
आणि चारही उपविजेत्यांना एक एक ट्रॉफी. वाव. आणि झी मराठी तर्फे चेक्स 1 लाख रुपयांचा धनादेश झी मराठी तर्फे, झी मराठी वाहिनी. वाव. याचबरोबर हे पर्व इथे संपलं. सर्व विजेत्यांचं अभिनंदन. हा सोहळा संपल्याचं घोषित करतो आणि पुन्हा एकदा या पाचही जणांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू. ज्ञानेश्वर महाराज आणि पंढरीच्या पांडुरंगाचा प्रसाद आहे. हा प्रसाद आम्ही खूप जपून खाऊ आणि महत्त्वाचं म्हणजे इथून पुढं शुभम कायम हवेत असणार आहे. परंतु जरी हवेत असला तरी त्याचे पाय जमिनीवर राहतील याचा आम्ही अगदी विश्वासाने सांगतो की आम्ही तो खूप व्यवस्थित प्रयत्न करू. आजचा रिझल्ट मस्त होता. असा शो खूप मस्त झाला आणि मला सगळ्यांना इकडे ह्या स्टेजवरती परफॉर्म करताना खूप 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 मजा आली. आणि झी मराठीचे खूप धन्यवाद की त्यांनी आमच्यासारख्या इतक्या लहान मुलींना इथे गाण्याचा चान्स मिळाला. आणि रिझल्ट जो लागला तो पण खूप छान होता. आणि आता आम्ही खूप मेहनत करणार आहोत ह्याच्यावर पुढे. आणि झी मराठीचे परत खूप 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 धन्यवाद. थँक्यू. इव्हेंट मस्त होता आणि एकदम वेगळा एक्सपिरियन्स होता आणि खूप मजा आली या इव्हेंटमध्ये. खूप काही अजून शिकायला मिळालं आम्हाला. आणि विनर शुभम आहे. खूप छान वाटतंय. आमचा एक मित्र आता विनर आहे आणि आम्ही सगळे विनर आहोत. खूप छान वाटलं इकडे येऊन आणि याचा रिझल्ट छान लागला आणि खूप छान वाटतंय. मला खूप आनंद होतोय. खूपच आनंद होतोय. झी मराठीचे मला खूप आभार मानायचे. सगळ्या म्युझिशियन्सचे, आमच्या 2 दादांचे आणि पूर्ण झी मराठीचे आणि माझ्या आईवडिलांचे आणि माझ्या गुरूंचे मला खूप खूप आभार मानायचे. आणि हा माऊलींनी आणि पांडुरंगांनी मला छोटासा दिलेला प्रसाद आहे. तो मी खूप जपून खाणार आहे आणि मला पुढे खूप मोठं गायक बनायचं आहे आणि माझे पाय मला जमिनीवरच ठेवायचे. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.